हे आपण जे बघतोय ते कोंडापुरीचं तळं आहे. कोंडापुरीच्या ह्या तळ्याला ह्या आजूबाजूच्या 20 गावांचं वरदान म्हणून ओळखलं जातं. गेली 2-3 वर्ष प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला. प्रत्येक वेळेला चासकामांचं धरण हे ओसांडून वाहत गेलं, परंतु कोंडापुरीचं तळं मात्र आज कोरडं ठाक पडल्याचं तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं. कोंडापुरीच्या तळ्याला पाणी येतं चासकामान धरणातून. फक्त खेड आणि शिरूर ह्या 2च तालुक्यांचं कार्यक्षेत्र चासकामान धरणाला आहे. एवढं मोठं पाणी सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या धरणातून आलेलं नव्हतं. मग फक्त 4-4 आवर्तनं ज्या धरणातून आम्हाला मिळत होती ती आवर्तनं 2च का ह्या वर्षी झाली, याचं उत्तर अधिकाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षित आहे. शेतकरी पाणीपट्टी 100% भरतो. शेतकऱ्याला ज्या ज्या वेळेला नियोजनाला आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं की ह्या भागातल्या शेतीच्या पाण्याची गरज किती आहे, पिण्याच्या पाण्याची गरज किती आहे, याचं नियोजन करण्यासाठी आपण बसूयात. अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळेला त्याच्यासाठी टाळाटाळ केली. मनाला येईल ते आकडे त्या माहितीच्या राखान्यामध्ये भरले आणि ती माहिती वरिष्ठांना पाठवली. त्याच्यानुसार पाण्याच्या वाटपाचं नियोजन झालं. परिणामतः जिथं गरज नव्हती तिथं आतोनात पाणी 60-60, 70-70 दिवस चाललं आणि ॲक्च्युली जिथं पाण्याची पिण्यासाठी गरज होती, जनावरांच्या पाण्यासाठी गरज होती, शेतीच्या पाण्यासाठी गरज होती, ते कोंडापुरीसारखी तळी आज कोरडी ठाक पडलेली आहेत. ह्या तळ्यावरती रांजणगाव गणपती, शिक्रापूर, कोंडापुरी अशा 60-60, 70-70 हजार लोकसंख्या असलेल्या गावांच्या वॉटर सप्लाय स्कीम आहेत. MIDCमुळं फार मोठ्या प्रमाणावरची लोकसंख्या या ठिकाणी वाढली आहे. आज त्या गावांना तुम्ही किती टँकरनी पाणी पुरवणार? रोजचे 1000 टँकर जरी दिले तरी ह्या गावांना पिण्यासाठी ते पाणी पुरेल का? मग एवढं सगळं निसर्ग आपल्याला भरभरून देतोय तरीसुद्धा फक्त शिरूर तालुक्यातल्या चासकामान विभागाच्या गलथान अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळं आज हे अशा पद्धतीचं वाळवंट बघण्याची वेळ आपल्यावरती आली. इथून पुढच्या काळामध्ये दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, भाजीपाल्यासारखी नगदी पिकं जो आमचा शेतकरी घेतो ती पिकं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये जे ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणावरती उभं आहे, याच्यावरती 5-5, 6-6 कारखाने चालतात, ह्या सगळ्यांना त्याचा फार मोठा फटका बसणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर चारा छावण्या, लवकरात लवकर लोकांच्या पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, या सगळ्या मागण्या सरकारकडे